सांगितलं जात आहे की 51% सफाई झाली वगैरे. मला कागदपत्रावर विश्वास नाही आहे. ठेकेदारांना आपण सहकार्य केलं पाहिजे का, हा मुळात प्रश्न आहे. ठेकेदारांना बिल अदा करू नका पहिले तर प्रत्यक्ष काम पाणी करणं गरजेचं आहे. हे प्रशासन काय करतं, हे SI मुकादम जी लोक आहेत ना, हे लोक फक्त त्यांचं सगळं साध्य करण्यासाठी हे लोक टक्केवारी लिहितात फक्त त्या कागदोपत्रीवर, आणि ते सांगतात की अशी अशी सफाई झाली, आणि मग त्याप्रमाणे प्रशासन सांगतं एकंदरीत 51% सफाई झाली. अरे पण प्रत्यक्षात आहे का? हे फक्त ठेकेदारांचे बिल अदा करण्यासाठी टक्केवारी दाखवली जात आहे. प्रत्यक्ष 20% पण काम नाही झालं मला असं वाटतं. 20 दिवसात तुम्ही काय काम करणार आहात मला समजत नाहीये. 20 दिवसामध्ये हे काम होऊच शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला, माझा आक्षेप आहे प्रशासनाला, की आपण फक्त ठेकेदाराची बाजू न घेता सामान्य माणसाची बाजू घेणं गरजेचं आहे. आत्ता कुठे काउन्सिल सेट झालेलं आहे, काउन्सिलला गोष्टी समजत आलेल्या आहेत आणि काउन्सिल याच्यावर आवाज उचलणारच. म्हणून आम्ही उत्तरदायी आहोत आमच्या नागरिकांना. ठेकेदारांना उत्तरदायी आहोत. कोण जाणार नाही ठेकेदाराला विचारला की बाबा तू साफसफाई केली का नाही केली, प्रश्न केला तर नगरसेवकाला. म्हणून माझी विनंती आहे की प्रशासनाने, महापौरांनी, आयुक्तांनी, उपमहापौरांनी, जेही असतील जबाबदार, त्यांनी टक्केवारी फक्त कागदपत्री न बघता प्रत्यक्ष झालेलं आहे का, ही विनंती आहे माझी. जी आज नाले सफाई झालेली आहे, ठीक आहे, चांगली तर म्हणता येणार नाही, पण जो आज पर्सेंटेज प्रमाणे 51 पर्यंत झालेली आहे, पण मी त्या 51 मध्ये तुम्ही समाधान मलाही नाहीये. नाले सफाई कशी व्हायला पाहिजे, आज पण लोक वरून बघितलं सगळं असं वाटतंय की साफ केलंच नाहीये असं वाटतंय. मी प्रत्येक वेळेला ठेकेदाराला किंवा आमच्या अधिकाऱ्यांना सांगतोय की बाबा रे, तुम्ही कामं करून घ्या. पण मी स्वतः ते साविंद्रावर त्या बिल्डिंगचे 2 हे नाले सफाई पाहिली तर तिथे जायला जागा नाही. त्या बिल्डिंग वाल्यांनी सगळं रोड तिथनं बनवून घेतलंय, तर सफाई करायला मिळेल कुठनं? सफाई तर 100% व्हायलाच पाहिजे. लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण दूर करायलाच पाहिजे. स्वच्छतेकडे पहिला स्वच्छतेला द्यायला पाहिजे. तर मी शहरातल्या सगळ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून एक निरोप म्हणून एक देऊ इच्छितो की बाबा स्वच्छतेकडे लक्ष द्या. आपणही जेव्हा आपल्या बदलाव येईल तरच आपला शहर बदली होईल, एवढाच मी सांगू इच्छितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.